वेलकम टू गॅरेजवाला. हे बघा फ्रेंड्स, त्या दिवशीची जी सुझुकी होती तिची वायरिंगचं काम आता आम्ही चालू करतोय. आपण या पॅनलच्या वायरिंग वापरतोय कारण मधल्या लूम गायब आहे. आणि ही RX 100ची वायरिंग आहे टोटल नवीनवाली, जी कस्टमरने आणलेली. टोटल स्विचेस जे आहेत हे RX 100चे. तुमचा डॅशबोर्डपासून हेडलाईट पाईटलाईट सगळं टोटल RX आहे, म्हणून आपण वायरिंग पण RXची वापरतोय. फक्त चेंजेस एवढंच करणार आहे की ही जे मॅग्नेट कॉईल आहे, ही जे सुझुकी सामुराई, ठीक आहे, सामुराईमध्ये पण एक वेगळ्याच मॉडेलची मला मिळाली ती. तर मी आता तिचं पिन काढलेत, सॉकेट काढलेत, कारण ह्याची आणि RXचं काही ताळतंत्र मॅच होत नाही आहे. त्याचं सॉकेट काढलं आहे आम्ही. आणि ही जी सीडी आहे टेम्पररी मी ही इन्स्टॉल करतोय. सुझुकी सामुराईची सीडी आहे. ह्याच्यामध्ये होणार काय आहे, इंजिनमधून ज्या केबल निघत आहेत, बघा ही जी ब्लॅक आणि रेड विथ ब्लॅक या दोन आहेत. या चार्जिंग पिकअप कॉईल, हिला पिकअप कॉईल आणि चार्जिंग कॉईल एकच असते. या दोन तिच्या आहेत, ह्याच्यावरच पूर्ण इग्निशन ऑन होतो. या सीडीआयला इथे लागतील या दोन केबलला. आणि याच्या आउटच्या दोन आहेत, या तुमच्या डायरेक्ट या बाटला कॉईलला इन्स्टॉल होतील. ठीक आहे. ह्याच्या इंजिनची वायरिंग एवढीच आहे इंजिन रन व्हायला. आणि राहिली मॅग्नेट म्हणून येणारी ही जी ब्ल्यू आहे ही न्यूट्रल स्विच. ही जी व्हाईट आहे ही जाणार बॅटरी चार्जिंगला, ही न्यूट्रल बॉडी अर्थ म्हणतात ती. आणि येल्लो जाते, ही मी आता अशी फिरून लावली आहे या होंडाच्या चार्जरला. ठीक आहे. ही येल्लो जी आहे ही पॉवर जनरेट करणार हेडलाईटसाठी. तर हेडलाईट ओव्हरवोल्ट जेव्हा इंजिन रेज होतं आहे किंवा आपण जेव्हा याचा एक्सलेटर देतो तेव्हा जास्त व्होल्टेज तयार होतो, 14, 18, 20, 22. त्याला रेग्युलेट करण्यासाठी हा RR युनिट असतो. याला म्हणतात RR युनिट किंवा बॅटरी चार्जर पण म्हणतो आपण. रेग्युलेटर, व्होल्टेज रेग्युलेटर पण म्हणू शकतो याला RR म्हणतात. आता ह्याच्यात ही जी येल्लो केबल गेली आहे मॅग्नेट म्हणून आलेली, ती याच्या आतमध्ये जाणार. ही जी ओव्हर व्होल्टेज होईल 14 व्होल्टच्या वरती, ते सगळं बॉडी अर्थ करतो. ठीक आहे. आणि ही जी येल्लो केबल आहे ही आपल्या या RXच्या ज्या येल्लो लीड्स आहेत ही हेडलाईटच्या, ह्याच्यात बसते या अशा. मित्रांनो, एकटाच आहे मी, मला मोबाईल धरायला आणि शूटिंग करायला थोडा त्रास होतोय, थोडा ॲडजस्ट करून घ्या. हे बघा, ही जी वायरिंग लूममध्ये मी हिची अर्थिंगची हिचा जो येल्लो फेस पाठवीन ह्याच्यावरच पूर्ण RXचं AC वायरिंग जी पण आहे, म्हणजे हेडलाईटचा बल्ब, मीटरचे बल्ब, हे सगळे चालते. ठीक आहे. बरं, आता तुम्हाला जी मगाशी मॅग्नेट म्हणून मी ही जी व्हाईट केबल दाखवलेली, ही बघा, ही व्हाईट केबल, ही बघा, ही जी व्हाईट केबल येते सुझुकीच्या मॅग्नेटमधून, ही जी व्हाईट केबल आहे ही बॅटरी चार्जिंगसाठी करंट तयार करते. ही पण आपल्याला इथेच जोडायची आहे. ही बघा, या चार्जरच्या व्हाईट केबल. ठीक आहे. आणि चार्जर म्हणून जो आउटपुट हे रेड निघेल, ही वाली, ही जाणार आपल्या बॅटरीला डायरेक्ट. म्हणजे जेव्हा पण हे इंजिन रन होईल, तेव्हा या येल्लो केबलमधून हेडलाईटला पॉवर जनरेट होईल आणि या व्हाईट केबलमधून बॅटरी चार्जिंगसाठी. ठीक आहे. या दोन केबल तर सॉर्ट आउट झालं. ही न्यूट्रलसाठी आहे. मीटरमधून जो बल्बमधून जो फेज येईल ती न्यूट्रल, ती अर्थ इथे होईल. हा न्यूट्रल स्विच आहे. जेव्हा न्यूट्रलचा गिअर ड्रम जेव्हा ह्याला न्यूट्रलला जातो तेव्हा ही बॉडी अर्थ होते आणि न्यूट्रल लाईट पेटते. ही आपली बॉडी आहे, अर्थिंग म्हणू शकता, न्यूट्रल म्हणू शकता. आणि ह्या मगाशी सांगितल्याप्रमाणे या ज्या दोन केबल आहेत, या ज्या दोन आहेत त्या तुमच्या इग्निशनच्या. हे बघा मित्रांनो, एवढी सोपी वायरिंग आहे, काही करायचं नाही आहे. RX 100 आणि सुझुकी सामुराईची वायरिंग करायला लोक घाबरतात किंवा कन्फ्युजन असतात. जेव्हा तुम्ही घरी जर गाडी अशी काही बनवत असाल, बऱ्याच लोकांकडे मला माहिती आहे RX नाही आहेत, आमच्याकडे RX भरून आहेत. लोकांना, आम्हाला पण तसंच होतं. आम्ही पण पहिल्यांदा RX साठी खूप जीव काढायचो. आता माझ्याकडे RX बघा किती आहेत. एक,
याच्या खाली मित्रांच्या पडल्या 2 3 4 अजून आहेत. आणि सगळ्यात मोठा प्रोजेक्ट जो आपला होणार आहे RX मध्ये 5 स्पीड वॉटर कूल्ड 160 cc. हे बघा मित्रांनो, त्याचं इंजिन आहे. बऱ्याच लोकांनी ओळखलं असेल, माझ्या जे मेकॅनिक मित्र आहेत त्यांनी ओळखलं असेल कसलं इंजिन आहे. तर सध्या आपण तेच इंजिन या बॉडीवर किंवा RXच्या बॉडीवर लावायचा ट्राय करणार आहोत. ओके, लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ सकट. थँक्यू.